आज ही बॉरिंग मारले 200 फूट पाणी खाली बॉरिंग आहे, त्याला अजिबात बिलकुल पाणी नाही. ऊन आली तर बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. असा की फरक पडतो की पाण्याचं टंचाई एवढी येते आम्हाला की आम्हाला अक्षरशः पिकअपने आणावं लागतं पाणी. की पाणीचं थोडं पण इथे हे नाही. कस्टमर काही लोक येतात त्यांना पाणी भेटत नाही, बाहेरून येतात. असे बॉरिंगच्या बद्दल हे पाणी बिलकुल पाणी अजिबात नाही बोरिंग मध्ये. रायगड किल्ला असल्यामुळं पर्यटक स्थळ वाढलेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये शिवभक्त असल्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये रायगड हा जिवंत आहे आणि जिवंत असल्यामुळे या ठिकाणी खूप ह्याच्यामध्ये लाखोमध्ये या ठिकाणी पर्यटक रायगडाला भेट देत असतात. तर भेट देत असताना या ठिकाणी समस्या एवढी येते की या रायगडाच्या पायथ्याला हिरकणीवाडी गावामध्ये पाणीच नाही. आज गेले कित्येक पिढ्या ह्या हिरकणीवाडी गावामध्ये पाणी हे नल आतापर्यंत इथल्या स्थानिकांनी पाहिलेले नाहीत आणि पाहिलेले नसल्यामुळं त्यांची एक खंत आहे, सरकारची एक खंत आहे का सरकारने ह्या गावावरती थोडंफार लक्ष द्यावा. या जाग्यावरती बरेचसे पदाधिकारी येतात, बरेचसे या ठिकाणी आमदार पण आहेत. आमदार रायगडावरती वारंवार येत असतात. आम्ही प्रत्येक वेळेला त्यांच्याशी विनंत्या करतो, रायगडाच्या काहीतरी पायथ्याला असणारे हिरकणीवाडी गाव यांच्या समस्या सोडा. तर या ठिकाणी शेवटी अजूनपर्यंत याची काही कोणी दखल घेतलेली नाही. म्हणून या गावामध्ये असणारे नागरिक विकत पाणी असे या पद्धतीने आणतात आणि इथे आणल्यानंतर हे पाणी एकत्र गाव जमा होऊन अख्ख्या कुटुंबाला या ठिकाणी हिरकणी अवकिरकर परिवाराला 2-2 हंड्याचं पाणी या ठिकाणी दिलं जातं. खरोखर ही शोकांत आहे, कारण की हे कुठेतरी संपलं पाहिजे. हीच माझी सरकारला विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.